संदीप पाटील सर, संदीप पाटील मॅन फ्रॉम मालजीपाडा गावचे माजी उपसरपंच साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या ठिकाणी आपला सन्मान केला जाईल। संदीप पाटील साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या। सरकार 11 चे करता धरता संदीपजी पाटील या व्यासपीठावर या, ज्या ठिकाणी आपला सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल। चला तर आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब दिल्यानंतर वळणार आहोत होणाऱ्या पुढील मॅच कडे। साने गुरुजी स्पोर्ट चुचंद्र विरुद्ध साई स्पोर्ट चंद्रपाडा। साने गुरुजी स्पोर्ट चुचंद्र संघाच्या संघनायकाने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजी करता आमंत्रण दिलंय साई स्पोर्ट्स चंद्रपाडा या संघाला। साई स्पोर्ट्स चंद्रपाडा संघाचे प्रारंभिक फलंदाज मैदानाच्या उतरलेत। स्ट्रायकिंग कडे फलंदाज तुम्ही बघताय तेजस आणि नॉन स्ट्रायकिंग कडे फलंदाज आहे धरम। पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर सनी पाटील नावाचा गोलंदाज, सनी भोईर नावाचा गोलंदाजी मार्गावर उतरलाय। आपण साने गुरुजी स्पोर्ट्स आयोजित ती स्पर्धा बघितली होती, सफल स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये आयोजक म्हणून या संपूर्ण टीमचं खूप चांगलं काम होतं। सनी भोईर हे सुद्धा व्यवस्थितरित्या मॅनेजमेंटचं काम बघायचंय, खास करून आकाश राऊत हा एक चांगला खेळाडू मॅनेजमेंटचं चांगलं काम करतोय। शुभम म्हात्रे याला आपण बघितलं, साहिल मुकादम ह्याला सुद्धा आपण बघितलंय, दर्पण म्हात्रे, हितेश, हे सर्व एकत्रित येऊन चांगलं काम त्याने केलं होतं। चर्चा करणार आहोत तर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक बॉट टीम। पहिला चेंडू तेजस करता, हा चेंडू हवेत आहे, बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडू येत नाही, दोघांनी मिळून हा झेल टिपलाय, विकेटचं पतन, पहिल्याच बॉलवर पहिलाच धक्का, गॉन। रिप्ले मध्ये आपण बघितला ऑफ स्टंपवर शफल होऊन खेळण्याचा इरादा होता, मिडल अँड लेग स्टंपच्या दिशेने जाणारा चेंडू अचानकपणे उसळी घेतोय आणि बॅटच्या वरच्या एजला आदळून यष्टीरक्षक बघितला आपण मिडॉन क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच्या हातामध्ये जाऊन हा झेल विसवतोय। पहिला धक्का पहिल्या चेंडूवर, गॉन। पहिला विकेट हा फार महत्वाचा असतो, टेनिस क्रिकेटचा मॅच असो, लेदर क्रिकेटचा मॅच असो। 24 ऑगस्ट 1972 साली आपण बघितलं तर जेफ अर्नल्ड या गोलंदाजाला, ज्याने पहिल्याच बॉलवर ग्राम वॉटसन या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला बाद केलं होतं। बॅट्समन का अजून मैदानाच्या आत जात नाही? टाइम आउटची नियमावली लक्षात घ्या। टाइम आउटच्या स्वरूपात मागच्याच आठवड्यामध्ये कॉमन प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये एका फलंदाजाला बाद होताना आपण पाहिलंय। उजव्या बाजूला आदरणीय सन्माननीय किशोर आत्माराम पाटील साहेबांचं सुद्धा आगमन झालंय। आम्ही विनंती करतोय किशोर आत्माराम पाटील साहेबांना, प्लीज आपण व्यासपीठावर या। हा चेंडू मिडॉन मध्ये खेळला गेलाय। नवीन आलेला फलंदाज साहिल, धरम आणि साहिल हे दोन खेळाडू, धरम याने आपलं खातं उघडलंय, धावसंख्या 1 ने खातं उघडतोय, 1-1। छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता असलेला खेळाडू साहिल आता स्ट्रायकिंग कडे। स्लो फॉर फन इनफिल्ड वरून खेळण्याचा प्रयास केलाय, क्षेत्ररक्षक साहिल मुकादम कोणती चूक करत नाही, त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज होतोय फेल, विकेटचं पतन, आणखीन एक धक्का, साहिल याने साहिलचा झेल टिपलाय। 2 गडी बाद, धावफलकावर धावा आहे त्या 1 धावा। सनी भोईर पहिल्या षटकामध्ये कमाल करतोय, 3 चेंडूवर 2 गडी बाद करतोय। हे बघू शकतायत विकेटच्या दोन्ही बाजूला कॅमेरे लावण्याचं काम केलं जेटीसीचे प्रोप्रायटर मृणालजी म्हात्रे याने, त्यांची संपूर्ण टीम चांगलं काम करतोय। मृणाल म्हात्रे यांना मी मागच्या 2 महिन्यापूर्वी काही प्रश्न केले होते की मृणालजी आतापर्यंत जे तुमचं जेटीसी आहे खूप चांगला प्रभाव पाडतोय, आणि अशा वेळेस त्याने आम्हाला म्हटलं होतं की मी फक्त आमच्या गावाचंच नाव, आपल्या गावाचंच नाव माझ्या चॅनलला दिलं गेलंय, जुचंद्र टेनिस क्रिकेट। पुढचा बॉल चेंडूला उडवलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमा रेचे पार, षटकार। पुन्हा रिप्ले दाखवला गेलाय। हा जर आपण चेंडू बघितला तर ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता आणि सुंदररित्या टोळावला गेला। धरम याने गरम करायला सुरुवात केली। 2 बॉलमध्ये 7 धावांवर तो खेळतोय। संघाची धावसंख्या 2 गडी बाद 7 धावा। प्रवीण आणि धरम हे 2 खेळाडू आहेत। धावसंख्या धावफलकावर 7, 2 गडी बाद झाल्यानंतर 7 धावा। पुढचा बॉल फुल टॉस बॉल, व्यवस्थित एलिमिनेशन नव्हतं, चेंडू येतोय
तो शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात एकच धाव, एका धावणीचे धावसंख्येत बदल, धावा लागला जातात त्या 8 धावा. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या श्रोत्यांच्या माहिती करता साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध साई स्पोर्ट चंद्रपाडा अशी लढत आमदार चषक 2022 मध्ये नागेश काका मैदानावर तुम्ही पाहतायत. पुढचा बॉल इनसाइड आउट, इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कर्णधार दर्पण कोणतीच चूक करत नाही आणि हा लागलाय तिसरा धक्का. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करणाऱ्या साई स्पोर्ट्स चंद्रपाडा संघाची धावसंख्या 3 गडी बाद 8 धाबा, 3 बाद 8. सनी भोईर यांनी चांगली गोलंदाजी केली, 3 मोहरे त्यांनी काबीज केले, 3 गडी बाद केले. एक मोठा फटका जरी आला असला तरी खूप चांगलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये टाकलं गेलंय गोलंदाज सनी भोईर याच्या करवी. हे पाहू शकता तुम्ही आमचे प्रेक्षक वर्ग ज्या ठिकाणी क्रिकेटचा आनंद लुटतायत. सुंदर लेखाजोखा आमचे मॅन्युअल स्कोरर विशाल भोईर यांचा, त्याच्यानंतर आपल्याला यश कांबळी हे डिजिटल स्कोर अपडेटर म्हणून काम करताना पाहतोय आणि प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे यांची चर्चा करावी तितकीच कमी. आज पालघर जिल्ह्यामध्ये असलेल्या 7 यूट्यूब चॅनलपैकी महत्त्वपूर्ण चॅनल्स म्हणून बघितलं जातंय. कारण यूट्यूब चॅनलचा जर विचार केला TCP पाटील नेटवर्क, TCP JTC पाटील नेटवर्क असे काही चॅनल्स आहेत. षटक संपतं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागला जातात 8 धावा. हॅलो हॅलो हॅलो. पहिलं षटक संपतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8, 3 गडी बाद 8 धाबा. महेश गोलंदाजी मार्गावर त्याच्या षटकातील पहिला बॉल टाकण्याकरता तो सज्ज झालाय. साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ म्हणून त्याच्याकडे बघितलं जातंय. टीम मीटिंग करू नका, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला 10 संघ खेळताना दिसतील, म्हणूनच आपलं सहकार्य फार मोलाचं आहे. अक्षय दोन्ही फलंदाज गोल्डन डकोर बाद झाले, प्रवीण 3 फलंदाज गोल्डन डकोर बाद झाले. ओहो, आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज अक्षय हा सुद्धा गोल्डन डकोर बाद होतोय. त्याचा विचार केला तर 4 फलंदाज आपल्या खात्यानं उघडताना तंबूच्या आश्रयाला परतलेत. साई स्पोर्ट चंद्रपाडा या संघाचे एक मजबूत संघ जो समजला जातोय तो संघ इथे कुठेतरी कमी पडतोय. धावफलकावर धावा आहेत त्या 8 धावा, गडी बाद झालेत 4. महेश याला सुद्धा पहिलं यश मिळतंय. आदरणीय सन्मान्य श्री रोहन कुंजविहारी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता लागणाऱ्या सर्व ट्रॉफींची व्यवस्था करण्यात आली. आदरणीय सन्मान्य देवेंद्र वासुदेव पाटील राजावळी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष यांच्या सौजन्याने 21,000 रुपयाची देणगी या स्पर्धेकरता उपलब्ध झाले. आदरणीय सन्मान्य कमलाकर बिस्तूर जाधव माजी सरपंच देवदळ बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पालघर जिल्ह्यातील एक अनमोल रत्न यांच्याकडून या स्पर्धेकरता 30,000 रुपयाची देणगी आले. आश्रय दाते देणगी दाते आपल्याला बघायला मिळतोय. चला मॅच बघणार आहोत आपण. 5 गडी बाद धावफलकावर धाबा लागला जात आहेत. 4 गडी बाद धावफलकावर धाबा लागला जातात त्या 8 धाबा. नवीन फलंदाज रोहित गेलाय. 7 देण्याकरता धरम या खेळाडूसाठी. क्लीन बोल्ड त्रिफळा उद्ध्वस्त झाला आपण यापूर्वी बघितला. पुढचा बॉल चांगला चेंडू, गुड डिलिव्हरी, गुड लेन स्पॉटवर चेंडू रिलीज होतोय. चांगला चेंडू टाकला जातोय. जी धमक आहे ती चमक आहे ती दाखवली जाते. महेश या गोलंदाजा करवी 1 षटक आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट चंद्रपाडा संघाची दयनीय अवस्था. 4 गडी बाद धावा आहेत धावफलकावर 8. पुढचा बॉल महेशाचा, समोर रोहित नावाचा खेळाडू. एज लागलंय, फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू उडालाय. इनसाइड आउट करून शॉर्ट सिलेक्शन करायचं होतं, ऑफ ड्राईव्ह मारायचा होता. 1 धाव मिळाली. या एका धावेची धावसंख्येत बदल आणि धावा लागल्यात 4 गडी बाद 9.
पहिला धक्का लागला त्यावेळेस धावसंख्या 0 होती, दुसरा धक्का लागला त्यावेळेस धावसंख्या 1 होती, तिसरा धक्का लागला त्यावेळेस धावसंख्या 8 होती आणि चौथा धक्का लागला त्यावेळेस धावसंख्या 8. आता आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे आणि पंचाने वाईड घोषित केलंय. पंचाच्या भूमिकेमध्ये हितेंद्र भोईर आणि विरल नायर सरांना आपण बघतायत. विरल नायर एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. हा चेंडू हवेत आहे. एक धाव मिळाली, दुसरी धाबे करता फलंदाज धावतील काय? कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक येतोय. बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांची धावसंख्या वाढताना धावा लागल्या जात आहेत त्या 4 गडी बाद 12. 4 बाद 12. 4 फलंदाज आपल्या खात्यानं उघडताना तंबूच्या आश्रयाला परतताना दिसत आहेत. महेश 0.4 चेंडू टाकतोय, 1 सफलता हासिल करतोय. उजव्या बाजूला आदरणीय सन्मान्य रणजित किनी साहेबांचं आगमन होताना आपण बघतायत. वेलकम सर. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वळवला जातोय. 1 धाव पूर्ण केली, दुसरे धावेची घाई करतायत. बघता बघता 2 धाव पूर्ण होत आहेत. आरके एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय सन्मान्य कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांना विनंती करतोय, सरजी आपण व्यासपीठावर या. आगतम स्वागतम सुस्वागतम. एक लक्षात घ्या, आज नायगाव क्रिकेट असोसिएशन NCA अंतर्गत क्रिकेटच्या मॅचेस तुम्ही बघतायत आणि या आजच्या पहिल्या दिवसामध्ये नायगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जे खेळाडू खेळत आहेत त्यांना संधी दिली जाईल. तो खेळाडू दुसरा कुठल्या असोसिएशन अंतर्गत नसावा या महत्त्वपूर्ण सूचना येत आहेत. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आत केली जाईल. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागला जात आहेत. 4 गडी बाद 15 धावा. 15 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 2 ओव्हर. खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातंय या परिसरामध्ये. कडक. रणजित किनी साहेबांना विनंती करतोय, सरचे आपण व्यासपीठावर या. आरके एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावर या. आदरणीय सन्मान्य कुमार अमित केदारनाथ पाटील साहेबांनी आमच्यापर्यंत या सूचना दिल्यात. रणजित किनी साहेब या, आपली जागा या व्यासपीठावर आहे. या परिसरातील एक असं उमदा व्यक्तिमत्व, कमी वेळेमध्ये जास्त प्रगती करणारं व्यक्तिमत्व, क्रिकेट व्यतिरिक्त समाज कार्याला जवळ करणारे व्यक्तिमत्व म्हणून रणजित किनी साहेबांचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल, त्यांचा उल्लेख करावा लागेल. पहिली 2 षटकं समाप्त झालेत. सानेगुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र संघ टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत योग्य आहे असं मला वाटतंय. फलंदाजी करणाऱ्या साई स्पोर्ट चंद्रपाडा संघाला अडचणीमध्ये आणलं गेलंय. 4 गडी बाद झालेत आणि धावा लागल्या जात आहेत त्या 15 धावा 2 षटकांमध्ये. तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दर्पण म्हात्रे. कर्णधार म्हणून मोठी जबाबदारी दर्पण म्हात्रे यांची. फुल टॉस बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये खेळलं गेलंय. 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांची धावसंख्या झाली 4 गडी बाद 17 धावा. मधल्या फळीमध्ये खेळपट्टीवर तग धरून राहणं फार महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला एका मागून एक फलंदाज बाद होत असताना खेळाडू धरम चांगलं काम करतोय. 1 षटकारण्याच्या साह्याने त्याने आतापर्यंत बनवल्यात 15 धावा. धावसंख्या आहे धावफलकावरती 17. शॉर्ट बॉल उडवलं या चेंडूला. चेंडू मिडविकेट पट्ट्याबाहेर, सीमारेषे पार, दर्जेदार षटकार बिगी. 6 धावा मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांना विनंती करतोय, सरजी आपण व्यासपीठावर या. आणि त्या व्यासपीठाच्या दिशेने येताना दिसत आहेत रणजित किनी. त्यांच्यासोबत आपण बघतायत केतन भोईर त्यांच्यासोबत आहेत. नेहमीच पाठीराखे म्हणून असत रणजित किनी साहेबांचे. वेलकम वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. आरके एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांचं व्यासपीठाच्या दिशेने आगमन झालंय. त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीने हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. वेलकम सर. रणजित किनी साहेबांचं आगमन झालंय. सध्या चालू असलेल्या मॅच मध्ये धावसंख्या 23. आता जोरदार खेळायचं होतं. फलंदाजाला बीट केलं गेलंय. गोलंदाजा करवी
धाव संख्या स्थिर. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 4 गडी बाद 24 धावा 24 धावा. दर्पण मात्र गोलंदाजी मार्गावर आलाय. संघनायक सनी भोईर यांनी एका षटकामध्ये 3 गडी बाद केले, 8 धावा दिल्या. महेश यांनी एका षटकामध्ये 1 गडी बाद केला, 7 धावा दिल्यात. आणि दर्पण मात्र 3 चेंडूंमध्ये 9 धावा मोजतोय. साई स्पोर्ट चंद्रपाडा संघाला तारणहार मिळेल काय? धाव संख्या 24 आहे. 24. कडक फटका. चेंडू येतोय अथोडक्स लॉंग ऑनच्या दिशेने. 1 बाउंस सीमारेषे पार. हा आलाय चौकार. 4 धाब्यांची धाव संख्या 28. विरल नायर सरांचा इशारा आलाय 4 धावांचा. या 4 धाब्यांची धाव संख्या 28. 2 षटक आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट चंद्रपाडा संघाची धाव संख्या 4 गडी बाद 28 धावा 28. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. गोलंदाजी करणाऱ्या साने गुरुजी स्पोर्ट्स चंद्रपाडा संघाचा खेळाडू मिस्टर दर्पण मात्रे याच्या दोन्हीकडून विकेटचा चांगला वापर केला गेलाय. आज प्रेक्षक थोडेसे हताश असतील, मात्र त्यांच्या माहिती करता मुळांची परीक्षा सुरू आहे, त्या कारणाने इथे आवाज थोडासा कमी ठेवलाय युट्यूब चॅनलचा आणि आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आता हा डॉट बॉल निर्धाव चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ते 28 धावा. शेवटचा बॉल, तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल गोलंदाजाचा. सरळ बॅटने खेळायचा होता. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई नाही. 3 षटक इथे समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 29 धावा साई स्पोर्ट चंद्रपाडा संघाच्या. पुढील होणारा मॅच तुम्ही बघणार आहात. पुढील होणारा मॅच सुद्धा फार महत्वाचा असेल. चर्चा आपण त्या मॅच करूया. टॉस साठी दोन्ही संघाच्या संघनायक या. निखिल पुढील होणारा मॅच आपण बघणार आहोत. कुठल्या 2 संघादरम्यान असेल पुढील होणारा मॅच. 3 षटक समाप्त झाले. चालू असलेल्या मॅच मध्ये धाव संख्या पोहोचली 29. समोरच्या इन कडून गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज झाला विघ्नेश. ससूनगर विरुद्ध टिवरी या 2 संघादरम्यान होणारी लढत असेल. टॉस साठी दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये या, जो उजव्या बाजूला आहे. आणि ह्या मॅचचा टॉस आदरणीय सन्माननीय कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. मिड ऑफ क्षेत्रामध्ये हा फटका फलंदाजाने दाखवलाय. 1 धाव मिळाली. दुसरी धाबे करता फलंदाज वेगाने धावताय. 2 धावांची धाव संख्या पोहोचली 31 वर. 31 रन्स ऑन द बोर्ड. साई स्पोर्ट चंद्रपाडा विरुद्ध साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र या 2 संघादरम्यान तुम्ही या महत्वपूर्ण मॅच बघतायत. आज नायगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत संघांना आमंत्रण दिलंय आणि ते संघ आपली गुणवत्ता, ते संघ आपली उपयुक्तता सिद्ध करताना दिसत आहेत. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. दोन्ही संघाच्या संघनायकाने तयारीमध्ये राहा, कारण जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी संघाचे संघनायक आलेत. दुसऱ्या बाजूला ससूनगर संघाचे संघनायक सुद्धा पोहोचलेत. पाच गडी बाद धावफलकावर धावा लागल्या जातात. 31 धावा 0 1 8 8 31 हे अनुक्रम आहेत. या धाव संख्येवर गडी बाद होताना दिसलेत आपल्याला फलंदाजी करणाऱ्या संघाचे. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले.
चांगला वळणदार चेंडू टाकलाय. लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू होता. फलंदाजाला नासवलंय. ओव्हर पिच चेंडू. आणि बघू शकतायत इथे आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या आहे ती 31 धावा. 31 31 धावा. फुल लेन चेंडू होता. इनसाइड आउट करून चेंडूला मिड ऑफ क्षेत्रामध्ये वळवलंय. एक धाव मिळाली. डीप मधून फेकी येईपर्यंत दुसरी धाव सहजतेने पूर्ण केली. 2 धावांची धावसंख्या झाली. 5 गडी बाद 33 धावा. चालू असलेला मॅच साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध साई स्पोर्ट चंद्रपाडा असा तुम्ही बघतायत. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील या इनिंग मधले. पुन्हा गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव मिळाली. डीप मधून फेकी करेपर्यंत दुसरी धावे करता सहजतेने या ठिकाणी कन्वर्ट केलं गेलं. धाव संख्या 35. शेवटचा बॉल या इनिंग मधला. 1 टू गो. 1 बॉल शिल्लक. तेजस बाद झाला, ज्याला आपलं खातं उघडता आलं नाही. धरम आतापर्यंत चांगली कामगिरी करतो. 26 धाव संख्येवर. स्विंग अँड मिस. विकेटचं पतन झालंय. बॅटचं एज लागलंय. पंचांचा इशारा आलाय. हा लागलाय 6वा धक्का. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट चंद्रपाडा संघाची धाव संख्या झाली आहे 35 धावा आणि 36 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय दुसऱ्या इनिंग मध्ये. ते साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र या संघासमोर. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच थांबतील. मृणाल मृणाल युट्यूबला आवाज जातोय हा. आदरणीय सन्माननीय कुमार रणजित प्रकाश केने साहेबांना विनंती करतोय. आरके एंटरप्राइजेसचे मालक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन संकल्पना घेऊन येत असतात अमित दादा. एका बाजूला आपण बघतायत आमदार चषक 2022 आणि दुसऱ्या बाजूला अभिमन्यू स्पोर्ट्स या टॉस मध्ये आहे. हा टॉस मी देतोय या परिसरातील एक नामवंत समाजसेवक आरके एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाश केने साहेबांच्या हातामध्ये. आता कॉलिंग कोण करते ते आपण बघणार आहोत. कॉलिंग करताय ससूनगर संघाचे संघनायक. आमदार चषकाचा आवाज दिलाय. इथे आलाय अभिमन्यू. दोन्ही संघांना आशीर्वाद दिले जातात. शुभ आशीर्वाद देऊन मी मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. कॅप्टन टॉस तुम्ही जिंकलायत. जय हनुमान स्पोर्ट्स संघाच्या संघनायकाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग घेणार. फिल्डिंग करताना ह्या खेळपट्टीवर किती कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयास असेल आणि त्याकरता तुमचे गोलंदाज किती फॉर्म मध्ये आहेत? गोलंदाज आमचे रोहित आहे, विकास आहे. आम्ही 40च्या खाली थांबवायचा प्रयत्न करू. सध्या एक टुर्नामेंट या हंगामामध्ये तुम्ही जिंकला, तुमचा प्रभाव पडलाय? नाही, अजूनपर्यंत नाही. काही अपयश यशाची पहिली पायरी असते, त्याच्यामुळे अपयश करत चालू. आता यश तर भेटेल. हो, निश्चितच यश भेटेल तुम्हाला. या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत. टॉस तुम्ही जर जिंकला असता तर निर्णय काय असता? फिल्डिंग घेतली असते. तुमच्या मनाविरुद्ध चाललंय. आता तुम्हाला फलंदाजी करावी लागणार आहेत. किती धावांचं टार्गेट 4 षटकांमध्ये एक सेफ टार्गेट असेल असं तुम्हाला वाटतंय? ग्राउंडवर बघून 60च्या वरती, 60+. सध्या तुम्ही सुद्धा फॉर्म मध्ये आहात, विनय सुद्धा फॉर्म मध्ये आहेत. म्हणजे बॅटिंग लाईनअप मजबूत आहे. तर जास्त भरोसा कोणावर कराल की तुम्हाला असं वाटतं की तो खेळाडू तिथे मैदानाच्या आत चमकावा? विनय पाटील आहेत, अंकित आहे, पितू आहे, मी स्वतः आहे. आम्ही म्हणजे चौघट राहिलो तर चांगला टोटल आम्ही ठेवू शकतो. अमित दादा प्रत्येक वर्षी नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. मागच्या वर्षी आपण रजनी स्पर्धा लगातार बघितल्यात आणि आता मात्र त्यांनी संकल्पनेमध्ये बदल केले. डे क्रिकेटला प्राधान्य त्याने दिलेत. तर या आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कसं वाटतं हे आयोजन? खूप सुंदर आयोजन आहे. पहिल्यांदा खेळतोय आम्ही अमित दादाची टुर्नामेंट आणि अमित दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. दोन्ही कॅप्टनला आम्ही शुभेच्छा देतोय. हे दोन्ही कॅप्टनच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्यात. तर टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय तो जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी संघाच्या संघनायकाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करता आमंत्रण दिलं जातंय, निमंत्रण दिलं जातंय ससूनगर या संघाला.
साई स्पोर्ट चंद्रपाडा विरुद्ध साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र अशी लढत तुम्ही बघतायत. साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र संघाला 36 धावांचं लक्ष साई स्पोर्ट्स चंद्रपाडा संघाने दिलंय आणि साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाची प्रारंभिक जोडी उतरले आकाश राऊत आणि त्याच्या सोबतीला आपण हर्षद हड्डा या नावाने हाडा हाडा या नावाने ओळखला जाणारा खेळाडू आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू कुणाले असा आकाश याने हा पहिला चेंडू सेफ ड्राईव्ह करण्याचा विचार केलाय. बॅटचं इच लागलं होतं. चेंडू फाईन लेगच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. बघता बघता 2 धाव पूर्ण केल्या आहेत. संधीचं सोनं करत ही तिसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय. त्या 3 धाबांची खातं उघडलंय साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र या संघाचं. 9च्या सरासरीने 36 धावा बनवायच्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये पहिल्याच बॉलवर 3 धाबा या चुका माफ केला जाणार नाही. कारण ज्या ठिकाणं विकेट हवा होता तिथे 3 धावा मिळत आहेत. आकाश राऊत एक विस्फोटक खेळाडू आहे. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे. खूप चांगलं तंत्र क्रिकेटचं त्याच्या माध्यमातून अद्यावत केलं गेलंय. फलंदाजीचं विकसित केलं गेलंय. कुणाला याचा हा चेंडू बॅकवर्डला जाऊन आपण बघितलं बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने चेंडूला वळवलं. 1 धाव मिळाली. एका धावणीची धावसंख्या झाली ती बिनबाद 4. 36 धावांचं लक्ष असताना बिनबाद 4 ही सुरुवात झाली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची. आज आपली गुणवत्ता सिद्ध करण्याकरता बरेचसे संघ इथे दाखल झालेत. पहिला मॅच पतुपॅकर संघाने जिंकला आणि पराभवाचं पाणी वाजलं होतं सरकार 11 मालजीपाडा संघाला. बघा आकाश याचा हा फटका लॉंग ऑन ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षकाने हा झेल टिपलाय. हा पहिला धक्का लागलाय साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. आकाश राऊत इज गॉन. 1 गडी बाद धावसंख्या 4 ही स्थिती आहे. प्रत्युत्तराला दाखल साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाची 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजून विचार जर केला तर जिंकण्याकरता लक्ष आहे 32 या धावसंख्येचं. 32 धावा पूर्ण करण्यासाठी चेंडूंचा विचार केला तर 21 चेंडू शिल्लक आहेत. 21 चेंडू आणि 21 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. आमचे स्कोरर व्यासपीठावर तुम्ही बघतायत सागर भोईर उपस्थित आहेत. त्याच्यानंतर आपण बघतायत त्यांच्या शेजारी केतन भोईर, भावेश, नंतर आपण बघतोय भूषण भोईर यांना सुद्धा आपण बघतोय व्यासपीठावर विराजमान आहेत. आदरणीय सन्मान्य कुमार रणजित प्रकाश किनी आरके एंटरप्राइजेसचे मालक आहेत. समाजसेवक आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत. पुढचा बॉल पुढचा बॉल बघूया आपण. सध्याच्या घडीला 5 धावा धावपैकीवर लागला जात आहेत. 12वीची परीक्षा असल्या कारणाने आपण आवाज थोडासा कमी ठेवलाय. सरळ बॅटचा वापर. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात. 1 बाउन्स तो चेंडूला कलेक्ट करतोय. फेकी करेपर्यंत 2 धाव पूर्ण. या 2 धावांची धावसंख्या झाली ती 7 रन्स. 7 धाबा पहिल्या 5 चेंडूंमध्ये 7 धाबा. जिंकण्याकरता धावा हव्या आहेत 36 धावा. पहिल्या डावामध्ये सनी भोईर याच्या 3 विकेट्स आपण बघितले होते एका षटकात आणि 8 धावा. आता वाईटचा इशारा विरल नायर सरांचा. अतिरिक्त धाबांची धावसंख्या पोहोचली जाते 8 वर. पहिले षटक प्रगतीपथावर 36 धावांचं टार्गेट पूर्ण करताना एक धक्का लागला आकाश राऊतच्या स्वरूपात. आता नवीन फलंदाज दर्पण मात्रे 2 धावांशी आपलं खातं उघडतोय. फुल लाईन चेंडू जोरकस प्रहार आणि या चेंडूला नेऊन ठेवलंय काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार षटकार. या 6 धाबांची धावसंख्या पोहोचली 14 वर. 14. पहिले षटक समाप्त झालेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाची धावसंख्या 1 बाद 14. 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता अजूनही 22 धावांची गरज आहे. टीम मीटिंग केली जाते फिल्डिंग करणाऱ्या संघामार्फत. ही टीम मीटिंग जास्त वेळ वाया जाईल असे करू नका. 18 बॉल आणि इक्वेशन सिच्युएशन आपण बघतायत. 18 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता.
एका षटकामध्ये 14 धावा आल्यात. दर्पण 2 बॉलला सामोरं जाऊन 8 धावा बनवतोय. हर्षद 2 बॉलला सामोरं जाऊन 2 धावा बनवतोय. स्क्रीनवर तुम्ही बघू शकतायत आयोजक आणि त्यांचे बंधू आपण दीपेश पाटील यांचं कटआउट्स आहे. कुणाल पाटील यांचा सुद्धा आपल्याला कटआउट्स अधून मधून येताना बघतोय. निखिल पाटील यांचा सुद्धा कटआउट्स आपल्याला अधून मधून येताना दिसतोय. सागर भोईर मॅनेजमेंटचे संपूर्ण सूत्र हातात घेणारे व्यक्तिमत्व, त्यांचा कटआउट्स आपल्याला त्या JTC लाईव्ह द्वारे प्रेक्षेपण करणाऱ्या YouTube चॅनलवर आपल्याला दिसून येतोय. चला 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 22 धावांची आवश्यकता. गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारण्याकरता नंबर 2चं षटक टाकण्याकरता साई स्पोर्ट्स चंद्रपाडा संघाचा खेळाडू येतोय मिस्टर महेंद्र. वेळेबद्दल सहयोग करा. टाइम इज मनी. वेळ फार महत्वाची आहे. वेळ वेळेचं महत्व प्रत्येक खेळाडूला. चला मॅच कडे रवाना होऊया. 18 बॉल 22 धावांची गरज. स्ट्राईकिंग कडे उजव्या हाताचा फलंदाज तयार. हा शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला गेला. रूम बनवून चेंडूला मिड ऑफ मध्ये खेळलं गेलं. एकदा मिळाली या 3 धाव मिळत आहेत या खेळाडूला. 3 धावण्याची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 17 धावा. 36 धावांचा पाठलाग होतोय. धावसंख्या 17 झाली. 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. साई स्पोर्ट्स चंद्रपाडा विरुद्ध साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र अशी लढत तुम्ही निहाळत आहेत. पुन्हा एकदा मी सर्व खेळाडूंना सूचना करतोय, उन्हाची तीव्रता जाणून घेऊन आपण सातत्याने पाण्याची जी व्यवस्था केली गेली ते पाणी प्या. 4 ते 5 लिटर पाणी हे दिवसातून तुम्ही प्यायला हवं आणि खेळाडूंनी तर जास्त पाणी प्यायला हवं. पुढचा बॉल लेफ्ट आर्मचा मारा. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण कमीत कमी षटकामध्ये मॅच संपताना पाहिलंय. कदाचित ह्या मॅच मध्ये सुद्धा कमीत कमी चेंडूंमध्ये मॅच संपू शकतोय. धावसंख्या 31. फलंदाजाला हवी आहे बॅट. फळी हवी आहे कारण वेगवेगळ्या कंपनीचे स्टिकर हे प्रत्येक बॅटवर आपल्याला लागलेले दिसत आहेत. या परिसरामध्ये ब्रँडेड, म्हात्रे ब्रदर्स, विनर्स, मल्हार हे स्टिकर आपल्याला बॅटवर जास्त दिसत आहेत. सुरुवातीला आपल्या या परिसरामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये विनर्स या कंपनीचा ब्रँड आपण बघितला. फुल टॉस बॉल वनगड्याच्या साहाय्याने येथे चेंडूला खेळलं गेलं. नो बॉलचा इशारा. स्कोर लेग पंच विरल नायर सरांचा, कारण कमरेपेक्षाही जास्त वर हा चेंडू होता. बिमर चेंडू होता. फ्री हिटचा इशारा पंचाने दर्शवला आहे. या चेंडूवर मिळत आहेत फलंदाजाला 2+1 3 धाव मिळत आहेत. 3 धावांची धावसंख्या 24. फ्री हिटचा इशारा. अजूनही 12 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 24 धावा. धावफलकावर लागल्यात 12 धावांची गरज. फ्री हिट इनसाइड आउट करून चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला गेला. धावसंख्या पोहोचली ती 1 गडी बाद 26 धावा. 26 बरोबर 10 धावांची आवश्यकता. दुसरं षटक प्रगतीपथावर सुरू आहे. 36 धावांचे टार्गेट पूर्ण करताना आता जास्त कष्ट करावे लागणार नाहीत साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. इनसाइड आउट करून खेळायचं होतं. चेंडू जातो फ्लाय स्लिपच्या दिशेने. 1 धाव मिळाली. दुसरी धावेचा विचार नाही. या एका धावेनिशी धावसंख्या 27. बघू शकतायत स्कोअरबोर्ड व्यवस्थितरित्या मेंटेन होतोय. अद्यावत केला गेलाय. आमचे स्कोरर गुणलेखक मॅन ऑफ गोल्डन फिंगर मिस्टर विशाल भोईर यांच्याद्वारे. 1 बाद धावसंख्या 27. अजून 9 धावांची आवश्यकता. स्विच हिट करायचं होतं. फलंदाजाला बीट करून चेंडू पाठीमागे गेलाय. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या आहे ती 27 धावा.
पहिल्या बॉलवर 3 धावा, दुसऱ्या बॉलवर 9च्या स्वरूपात दुसऱ्या बॉलवर 4 धावा, तिसऱ्या बॉलवर 9च्या स्वरूपात 3 धावा आणि त्यानंतर 2 धावा आपल्याला येताना दिसत आहेत. पुढचा बॉल 5 चेंडू शेवटचा बॉल असेल. स्ट्राईकिंगकडे उजव्या हाताचा खेळाडू आहे मिस्टर दर्पण म्हात्रे. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड ऑन, मिड ऑफ, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, पॉइंट ऑफ ड्राईव्ह आहे. चांगला चोप देण्याचं काम करतात खेळाडू. एकदा मिळाली, एखाद्या मिनीची षटकाची झाली समाप्ती. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाची धावसंख्या आहे 14च्या सरासरीने 28 धावा, 12 आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 8 धावांची गरज आहे. 12 चेंडू 8 धावा. 2 षटकांमध्ये आपण 14 धावा येताना बघितल्यात. 12 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. सर्व काही व्यवस्थित घडतंय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. आणि आता ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आत जाताना दिसतोय. पाण्याची आवश्यकता ही खेळाडूला भासते. जे कडक ऊन आहे, कडक ऊन आणि त्यांची पडणारी कडक किरण ही त्रस्त करणारी आहेत सध्याच्या घडीला. आणि मागेच हवामान खात्याने जो पाकीद केलं होतं की येणारे 3 ते 4 दिवस असे असतील की कडक उन्हाचं तुम्हाला त्या ठिकाणी सहन करावं लागेल आणि तापमान वाढेल. म्हणूनच कालच्या दिवसात सुद्धा मी 37, 38, 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान बघितलं. आताच्या घडीला सुद्धा हे तापमान आपल्याला वाढताना दिसतोय. सुंदर असं आयोजन आहे. आयोजनाबद्दल काहीच कमी नाही. आयोजक कुमार अमित दादा केदारनाथ पाटील साहेबांकडून कशी सजावट केली आहे बघा ना. पिवळमय वातावरण आहे. चांगले स्टँड उभारलेत जिथे प्रेक्षक बसून क्रिकेटला पाहू शकतायत. आणि हवा सुद्धा आपल्याला खारे वारे वाहताना दिसत आहेत आपल्याला या मैदानाच्या बाजूला. नागेश काका मैदान, नागेश काका मैदान जुचंद्र असं हे नामकरण या मैदानाचं केलं गेलंय. याच मैदानावर अनेक सामने, अनेक स्पर्धा खेळताना आपण पाहिलेत. 12 बॉल आणि चालू असलेल्या मॅच मध्ये साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला जिंकण्याकरता 8 धावांची गरज. आजच्या दिवसातील हा जो मॅच तुम्ही बघतायत, दुसरा मॅच. पुढील होणारा मॅच जय हनुमान स्पोर्ट्स ससू नवगर विरुद्ध जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी विरुद्ध ससू नवगर. टॉस जिंकून जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करता आमंत्रण दिलं जातंय ससू नवगर या संघाला. एनसीए मध्ये नव्यानेच दाखल झालेला ससू नवगर संघ कमालीचं प्रदर्शन करतोय. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल, चेंडूला उडवलं. मध्ये 21 धावांची विस्फोटक खेळी साकारतोय. पुढचा बॉल, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने वेगाने. वेलकम बाउंड्री असं म्हणायला लागेल की काय. 4 धावांचे विजय संपादन केलाय. याचबरोबर खेळाडू 8 बॉल मध्ये 25 धावांची नाबाद खेळी साकारतोय. मिस्टर दर्पण, हर्षद आणि दर्पण या दोघांनीही हा मोर्चा सांभाळला. खूप चांगलं प्रदर्शन केलंय या दोन्ही खेळाडूंनी. हँडशेक करा, हँडशेक. अगोदर सुद्धा आम्ही सूचना दिल्या होत्या. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आम्ही सूचना दिल्या होत्या. प्रत्येक खेळाडू हस्तांतरण करून मैदानाच्या बाहेर पडेल. नंबर विनंती आहे लाईनअप मध्ये पुढे जा. साई स्पोर्ट्स चंद्रपाडा टीम लाईनअप मध्ये पुढे जा, हँडशेक करा आणि त्याच्यानंतर मैदानाच्या बाहेर पडा. आकाश राऊत गोवा, चांगला खेळाडू आकाश राऊत याला तुम्ही बघतायत. कुशल, त्याच्यानंतर